त्याच्यामध्ये जो आहे प्रत्येक नवीन स्टार्टअप करणाऱ्या व्यक्तीमध्ये जे गुण असायला पाहिजे तो म्हणजे विजन अँड स्ट्रॅटेजिक थिंकिंग। विजन जोपर्यंत तुमचं डेव्हलप होणार नाही, विजन हे प्रत्येक बिझनेसमध्ये सगळ्यात आवश्यक आहे। आपल्या लाईफचं गोल काय, आपल्या बिझनेसचं गोल काय, प्रत्येक गोष्टीचं विजन हे आवश्यक आहे। तुमचं जर विजन क्लिअर असेल तर ते तुम्हाला मोटिवेट करत राहतं आणि मोटिवेशनची तुम्हाला बाहेरून घेण्याची गरज पडत नाही। त्याच्यामुळे विजन तुमचं क्लिअर असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतरचा जो त्यातलाच एक पॉइंट आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंग। स्ट्रॅटेजिक थिंकिंग, त्याच्यावर प्लॅनिंग, या गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। वेगवेगळ्या याचा सिनारिओ हे लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला आपलं प्लॅनिंग हे करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळे ॲडॉप्टेशन आणि याच्यामध्ये सिच्युएशन नुसार चेंज या सगळ्या गोष्टीची विषय येतो। आणि थिंकिंग जो आहे तो थिंकिंग, स्ट्रॅटेजिक थिंकिंग, की कुठल्या स्ट्रॅटेजीने आपल्याला काम करायचं आहे, कुठल्याने आपल्याला सक्सेस मिळणार आहे। आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंग जर तुमचं असेल तर तुमचं एफर्ट हे खूप कमी लागतील, स्मार्ट वर्क तुमचं जास्त होईल आणि रिझल्ट आणि आउटपुट तुम्हाला याच्यामधून जास्त मिळू शकते। त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक थिंकिंग हे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपला याच्यामध्ये आहे। त्यानंतरचा सेकंड नंबरचा पॉइंट आहे की रेझिलेशन अँड अडॅप्टेबिलिटी। रेझिलेशन आणि अडॅप्टेबिलिटी हे सगळ्यात महत्त्वाचा जो दुसरा नंबरचा पॉइंट आहे ते सगळ्यात महत्त्वाचा असा पॉइंट आहे। रेझिलेशन म्हणजे की प्रत्येक जो बिझनेस आहे, प्रत्येक बिझनेसमध्ये हा सेटबॅक हा लागतच असतो। सुरुवातीच्या काही काळामध्ये नुकसान होऊ शकते, वेगवेगळे असे सिनारिओ तुमच्या समोर येऊ शकतात, पण त्याच्यामधून बाउन्स बॅक करणे म्हणजे रेजिटिबिलिटी। म्हणजे आपल्याला जो काही आपल्याला नुकसान झालेलं असेल, काही जरी झालेलं असेल तर त्याच्यामधून आपल्याला रिकवर करायचं आहे, जास्तीत जास्त लवकरात लवकर रिकवर करायचं आहे आणि आपल्याला बाउन्स बॅक घ्यायचा आहे। तर याच्यासाठी हा जो गुण आहे तो प्रत्येक एंटरप्रेन्योर मध्ये असणे आवश्यक आहे, रेजिबिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी। जर सिच्युएशन नुसार तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये, स्वतःमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये हे चेंजेस, फ्लेक्झिबिलिटी असणे आवश्यक आहे। तुम्ही प्रत्येक जो चेंज आहे तो अडॉप्ट केला पाहिजे। फॉर एक्झाम्पल नोकियाने चेंज अडॉप्ट केला नाही, व्हिडिओकॉनने चेंज अडॉप्ट केला नाही, कोडॅकने चेंज अडॉप्ट केला नाही, त्याच्यामुळे ते डिस्ट्रॉय झाले। त्याच्यामुळे चेंज आवश्यक आहे, ते आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे। याच्यामध्ये 2-3 स्टेज राहते। एक म्हणजे कुठलाही बिझनेस असला तर ग्रोथ स्टेज राहते। ग्रोथ स्टेजमध्ये तुम्ही जे काही चालू आहे तुमचं, तुम्हाला काही अडचण नाही, जे चालू आहे, जे सेटअप केलेला आहे तो असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर जो आहे तो चेंज येतो मॅच्युरिटी लेवल। मॅच्युरिटी लेवलला जेव्हा येतो आपण, तर मॅच्युरिटी लेवलवर जो आहे तिथे आपल्याला चेंज करणं किंवा वेगवेगळ्या चेंजेस ऍक्सेप्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। जेणेकरून त्याच्यामध्ये जे आपल्या प्रोडक्टमध्ये नवनवीन काय अपडेशन आलेले आहे ते आपल्याला अपडेट करणं हे महत्त्वाचं आहे। कारण की आपण फॉर एक्झाम्पल कोलगेट आता मॅच्युरिटी लेवलवर आहे, तर कोलगेट काय करतं की वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत ते आणत राहते मार्केटमध्ये। कोलगेट चारकोल, कोलगेट नीम अँड सॉल्ट, निंबू नमक, हे जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसीनुसार ते प्रत्येक मॅच्युरिटी लेवलवर आहे, ते त्यांना चेंज करणं आवश्यक आहे। त्यांनी जर चेंज केलं नाही तर हेच जो ग्राफ आहे तो डिक्लाइन कडे जातो, म्हणजे तो कंपनी डिस्ट्रॉय होते। त्याच्यामुळे आपल्याला अडॅप्टेबिलिटी हे सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट आहे। त्याच्यामुळे आपण आपला जो बिझनेस आहे तो स्टेबल करू शकतो, डेव्हलप करू शकतो। त्यानंतरची 3 नंबरची आयडिया आहे वर्क इथिक्स अँड टाइम मॅनेजमेंट। इथिकल वर्क हे तुमचं पाहिजे बिझनेसमध्ये, जो आहे तो इथिकली जर प्रिन्सिपली जर तुम्ही जर बिझनेस करत असाल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये जे आहे ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त राहते आणि लॉंग टर्मसाठी तुमचा बिझनेस जो आहे तो सस्टेनेबल फ्लो मध्ये चालत राहतो। त्याच्यामुळे तुमचं इथिकल तुम्ही असणं आवश्यक आहे। इथिक्स हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। आणि त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट। टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? टाइम मॅनेजमेंट म्हणजे जो तुमचा प्रायोरिटीज आहे, प्रायोरिटिकल टास्क आहे, ते टास्क तुम्ही पहिल्यांदा घेणे आणि म्हणजे प्रायोरिटीनुसार प्रत्येक टास्कला मॅनेज करणे म्हणजे टाइम मॅनेजमेंट। हा वेळेवर येणे ऑफिसला हे तर टाइम मॅनेजमेंट आहे, पण सोबतच आपला जो टास्क आहे प्रायोरिटी वाईज जो आपण डेव्हलप करायला पाहिजे हे असणं प्रत्येक स्टार्टअप मध्ये हे सगळ्यात आवश्यक आहे। हा 3 नंबरचा गुण आहे आणि प्रत्येक एंटरप्रेन्योर मध्ये हा गुण असणे आवश्यक आहे, हे 100% सत्य आहे। त्यानंतरचा 4था नंबरचा पॉइंट म्हणजे फायनान्शियल लिटरेसी। फायनान्शियल लिटरेसी म्हणजे काय? फायनान्शियल लिटरेसी म्हणजे तुम्ही तुमच्या जे फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्याबद्दल वेल लिटरेट असणे
किंवा तुमचे जे एक्सपेन्सेस आहे, इन्कम आहे, याचा तुम्हाला 100% माहिती असणे, तुमचे लिकेजेस कुठं होत आहे फायनान्शियली हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या अशा गोष्टी आहे. तुम्ही फायनान्शियली लिटरेसी तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे फायनान्शियल आपले जे टोटल बॅलन्स शीट आहे, तर बॅलन्स शीटचा स्टडी, वेगवेगळ्या गोष्टी, हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट कोणत्याही स्टार्टअप मध्ये आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा एक जबरदस्त असा पॉईंट याच्यामध्ये होऊ शकतो आणि प्रत्येक स्टार्टअपने हे ठेवणं, फायनान्शियल लिटरेसी ठेवणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे. त्यानंतरचा 5वा नंबरचा पॉईंट म्हणजे लीडरशिप अँड पीपल मॅनेजमेंट. लीडरशिप हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही कुठलाही स्टार्टअप उभा केला, तुम्ही एकटे करू नाही शकत, तर तुम्ही याच्यामुळे काय होता, रामू काका होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे वेल लीडर तुम्हाला बनायचा आहे. लीडरशिप क्वालिटी सगळ्यात महत्वाची आहे. त्यासोबतच तुम्हाला जो आहे की आपलं पीपल मॅनेजमेंट करायचं आहे. कुठलाही जो बिझनेस आहे तो एखाद्या जबरदस्त अशा टीम शिवाय होऊ शकत नाही, किंवा त्या तुमच्याकडे टीम जर असेल तर तुम्ही जर टीमला प्रॉपर गायडन्स दिलं नाही तरी सुद्धा तुमचा बिझनेस हा डेव्हलप होऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही याचं बॅलन्स असणं आवश्यक आहे. तुमच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी आणि पीपल मॅनेजमेंट हे दोन्ही सुद्धा आलं पाहिजे तुम्हाला. फक्त कॉर्पोरेटली न जाता काहीतरी इमोशनली जर तुम्ही विचार करू शकले तर त्या अँगलने तुमचे जे टीम आहे ते थोडं सॅलरी जरी कमी असेल पण मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत जोडून राहण्याचं लॉंग टर्म पर्यंत प्रयत्न करतील. त्यामुळे पीपल मॅनेजमेंट आणि लीडरशिप दोन्ही सुद्धा एक स्किल आहे आणि हे स्किल प्रत्येक एंटरप्रेन्योर मध्ये, नवीन स्टार्टअप करणाऱ्या व्यक्तीमध्ये असणे आवश्यक आहे. असे सुंदर असे 5 पॉईंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर ऍडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या. धन्यवाद.